मित्रांनो, मी आलेलो आहे बघा जंजिरा किल्ला बघण्यासाठी. तर जंजिरा किल्ल्यावर आहे मी आणि माझी फ्रेंड आहे. याचा बॅकचा कॅमेरा रे सोनू. मी आणि माझी टीम आहे बघा, माझे रूममेट. तर चला पोरू, काय बोलचाल बोला. सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. जय भीम, जय शिवराय, जय नमो बुद्धाय. आज दिनांक 14 जानेवारी 2026 असाच बसल्या आम्ही प्लॅन केलो. संक्रांत निमित्त सुट्टी होती आणि खरं तर आज आम्ही वाचलेला इतिहास जो आपला इतिहास आहे 2000 मध्ये शिकलेल्या शाळेत, तो इतिहासला आज आम्ही स्वप्न साकार केलो. स्वप्न साकार करत म्हणजे एक आपल्या राजांचे पाऊलावर, त्यांच्या चालनावरती एक बघण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि ह्या मुरुड जंजिरा किल्ल्यावरती आम्ही सर्वजण आलो. हे बघू शकता. बॅक कॅमेरा दाखवा सरांना सांगा. तर आपण बघू शकता जंजिरा किल्ला. तुम्ही पण या बघा, मस्त किल्ला आहे एकदम. लगे 5200 तोफा होत्या इथे बघा. इथे एकदम वरची टॉपची तोफ आहे. हे इकडे गाव बसलेले आहे बघा. अगोदर या किल्ल्यावर इथे लोक राहायचे, नंतर 60-70 वर्ष झाली ती तिकडे जाऊन बसलेले आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तिकडे पदमदुर्ग नावाचा एक किल्ला बांधला होता. तर ते रायगडावर हमला झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी तो किल्ला अर्ध्यावर सोडून गेलेले आहे. तर बघा तुम्ही या, तुम्ही पण भेट द्या इथं. अवश्य एकदा भेट दिली पाहिजे. मराठी माणसाने तर आलंच पाहिजे इथे. बघा किल्ला, असा किल्ला आहे बघा. एकदम मस्त किल्ला आहे. पण महाराष्ट्र सरकारने इकडे थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे, थोडंसं डेव्हलप वगैरे करायला पाहिजे. तिकडून यायला बोटने येऊ शकता तुम्ही. बस ओके, थँक्यू.